चला, आज आपण एका अशा गुन्ह्याच्या खोलात जाऊया ज्याने एका शांत, सुंदर शहराला कायमचं हादरून सोडलं. ही कहाणी आहे एंडरबी हत्याकांडाची. विचार करा, एका शांत सकाळी असं काहीतरी दिसावं. हे शब्द आहेत त्या व्यक्तीचे ज्याने पहिल्यांदा ते भयंकर दृश्य पाहिलं. एका क्षणात एंडरबी नावाच्या त्या लहानशा शहराची शांतता भंग पावली आणि एका मोठ्या रहस्याने जागा घेतली. तर या प्रकरणात आपण कसं पुढे जाणार आहोत? आपण पाहणार आहोत की एका शांत समुदायावर कोसळलेल्या या आघातापासून ते खुन्याला पकडण्यापर्यंतचा प्रवास नेमका कसा होता. चला, अगदी सुरुवातीपासून सुरुवात करूया. आपली गोष्ट सुरू होते एका अशा ठिकाणी जिथे असं काही घडेल याची कोणी कल्पनाही केली नसेल. एंडरबी, ब्रिटिश कोलंबिया. एंडरबी म्हणजे कसं, एक असं गाव जिथे सगळे एकमेकांना ओळखतात, विश्वास ठेवतात. आणि याच गावात राहत होतं एक जोडपं, डर्क आणि ऑड्री रॉल्फसीमा. डर्क म्हणजे एकदम मेहनती शेतकरी, प्रत्येक गोष्टीत शिस्त. आणि ऑड्री एक कलाकार, जिचं विणकाम आणि तिच्या लामा प्राण्यांवर खूप प्रेम होतं. खरंच एक सुखी आयुष्य होतं त्यांचं. पण मग नोव्हेंबर 2001च्या शेवटी काहीतरी विचित्र घडलं. डर्क आणि ऑड्री अचानक दिसेनासे झाले. सुरुवातीला वाटलं असेल गेले असतील कुठेतरी, पण जेव्हा आठवडाभर त्यांचा काहीच संपर्क झाला नाही तेव्हा मित्र आणि कुटुंबाची काळजी वाढली. आणि मग 2 डिसेंबरला एका मित्राने त्यांच्या घरी जाऊन पाहिलं आणि जे दिसलं ते थरकाप उडवणारं होतं. घरातलं दृश्य अक्षरशः अंगावर काटा आणणारं होतं. डर्क आणि ऑड्री यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. हातपाय बांधलेले आणि पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेहांवर पेट्रोल ओतलेलं. सगळ्यात विचित्र गोष्ट म्हणजे घरात जबरदस्ती घुसल्याची एकही खूण नव्हती. याचा अर्थ काय? मारेकरी ओळखीचा होता का? आणि त्यांची कार, ती सुद्धा गायब होती. एवढ्या भयंकर गुन्ह्यानंतर पोलिसांवर प्रचंड दबाव होता. त्यांनी तपासाला सुरुवात केली, पण सुरुवातीला त्यांच्या हातात फक्त अंधार होता. काहीच सुगावा लागत नव्हता. आता इथे ना पोलिसांच्या तपासाची एक खूप इंटरेस्टिंग पद्धत समजून घेऊया. याला म्हणतात होल्ड बॅक माहिती. म्हणजे काय, तर पोलीस गुन्ह्याच्या ठिकाणची काही खास माहिती मुद्दामून लपवून ठेवतात. ती जाहीर करत नाहीत. का? कारण ही माहिती फक्त आणि फक्त खऱ्या खुन्यालाच माहीत असते. पुढे जाऊन जर कोणी कबुली जबाब दिला तर तो खरा आहे की खोटा हे या माहितीवरूनच तपासता येतं. आणि या केसमध्ये अशा 3 महत्त्वाच्या गोष्टी होत्या ज्या पोलिसांनी गुप्त ठेवल्या होत्या. एक होता भिंतीला लावलेला टायमर, त्या टायमरमध्ये लावलेला एक कर्लिंग आयर्न, आणि मारेकऱ्याने घर जाळण्याचा केलेला प्रयत्न जो फसला होता. हे 3 तपशील लक्षात ठेवा, कारण पुढे जाऊन हेच केसला कलाटणी देणार आहेत. साहजिकच पोलिसांचा पहिला संशय नेहमी जवळच्या लोकांवर जातो. त्यामुळे तपास पीडितांच्या जवळच्या लोकांभोवती फिरू लागला. सुरुवातीला 2 लोक रडारवर होते. एक म्हणजे डक्सचा लहान भाऊ, ज्याचे कुटुंबाशी पैशांवरून वाद होते, आणि दुसरा होता एक शेजारी ज्याचा जमिनीवरून डर्कशी मोठा वाद झाला होता. पण सखोल तपासानंतर DNA चाचण्या आणि इतर पुराव्यांमुळे दोघेही निर्दोष सिद्ध झाले. तपास पुन्हा एकदा जिथून सुरू झाला होता तिथेच येऊन थांबला. आता काय करायचं? आणि मग जेव्हा असं वाटत होतं की केस थंड बस्त्यात जाईल, तेव्हा एक नवीन नाव समोर आलं. रेनी थेरियॉन. कोण होता हा रेनी? तो रॉल्फ सिमानचा एक माजी भाडेकरू होता. काही महिन्यांपूर्वीच एका मोठ्या भांडणानंतर डर्कने त्याला घराबाहेर काढलं होतं. आणि हा अपमान रेनीच्या मनात घर करून होता. त्याच्या मनात डर्कबद्दल प्रचंड राग होता. आणि मग बघा, रेनीविरुद्धचे पुरावे एकामागोमाग एक समोर येऊ लागले. हत्येनंतर ऑड्रीचं बँक कार्ड वापरणारी व्यक्ती ATM फुटेजमध्ये दिसली, जिला एका हुशार नवीन पोलिसाने ओळखलं. त्याच्या कामाच्या वेळेत एक अशी मोकळी वेळ होती जी त्याला गुन्हा करण्यासाठी पुरेशी होती. इतकंच नाही, हत्येसाठी वापरली गेलेली एक दुर्मिळ बंदूक, तशीच बंदूक त्याच्याकडे होती. आणि सगळ्यात मोठा पुरावा, ऑड्रीला बांधण्यासाठी वापरलेल्या डक्ट टेपवर त्याचा DNA सापडला. आता ऐकून वाटेल की केस तर सुटलीच, पण नाही. इथे एक मोठी अडचण होती. हे सगळे पुरावे परिस्थितीजन्य होते, आणि म्हणूनच तपासकर्त्यांना एक खूप धाडसी आणि वादग्रस्त पाऊल उचलावं लागलं. तर अडचण काय होती माहितीये? रेनी प्रत्येक पुराव्यासाठी काहीतरी बहाणा करू शकत होता. तो म्हणू शकला असता, मी तिथं राहत होतो म्हणून माझा DNA टेपवर आला असेल, किंवा बंदुकीबद्दल काहीतरी वेगळीच गोष्ट सांगू शकला असता. कोर्टात संशय निर्माण करण्यासाठी हे पुरेसं होतं. पोलिसांना असा पुरावा हवा होता जो रेनी नाकारूच शकणार नाही, आणि तो पुरावा म्हणजे त्याचा स्वतःचा कबुली जबाब. आणि इथेच एंट्री होते मिस्टर बिग ऑपरेशनची. हे एक जबरदस्त स्टिंग ऑपरेशन असतं. यात काय होतं की गुप्त पोलीस गुन्हेगार बनतात. ते संशयिताशी मैत्री करतात, त्याचा विश्वास जिंकतात, त्याला एका बनावट गुन्हेगारी टोळीत सामील व्हायची ऑफर देतात.
पण एक अट असते, टोळीत सामील होण्याआधी आपले सगळे जुने गुन्हे टोळीच्या म्होरक्यासमोर म्हणजेच मिस्टर बिग समोर कबूल करावे लागतात. जवळपास वर्षभर तपास अडकून पडला होता. आता पोलिसांची सगळी मदार या एका धोकादायक ऑपरेशनवर होती. प्रश्न एकच होता, रेनी थेरियॉन या जाळ्यात अडकेल का? तो स्वतःच्या तोंडाने गुन्हा कबूल करेल का? आणि अखेर तो क्षण आलाच. मिस्टर बेगसमोर बसून रेनीने फक्त हत्या केल्याचं कबूल केलंच नाही, तर त्याने ती होल्डबॅक माहितीसुद्धा सांगितली, जी फक्त खुन्यालाच माहीत होती. त्याने त्या टाइमर आणि कर्लिंग आयनचा उल्लेख केला. हाच तो क्षण होता. तपासकर्त्यांना जे हवं होतं ते मिळालं होतं. या कबुली जबानानंतर केसचे विखरलेले तुकडे आता एकत्र जुळू लागले होते. रॉल्फस्मा कुटुंबाला न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला होता. रेनीने फक्त कबुली जुबाब दिला नाही, तर त्याने पोलिसांना शेवटच्या पुराव्यापर्यंत पोचवलं. रॉल्फ सीमा जोडप्याची जी कार गायब होती ती कुठे लपवलीये हे ठिकाण त्याने दाखवलं. एका खोल दरीत ती कार फेकून दिली होती, जिथे ती कधीच सापडली नसती. म्हणजे आता बघा, रेनी थेरियॉन विरुद्ध काय काय होतं. त्याचा DNA, हत्येचं शस्त्र, पीडितेचं ATM कार्ड वापरणं, गुन्हा करायला संधी, स्वतः दिलेला कबुली जबाब आणि त्यानेच दाखवलेली लपवलेली गाडी. आता त्याच्या सुटण्याची कोणतीही शक्यता उरली नव्हती. अखेरीस रेनी थेरियॉनने आपला गुन्हा मान्य केला. त्याला 2 हत्यांसाठी दोषी ठरवण्यात आलं आणि पॅरोलची शक्यता नसताना 18 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. 3 वर्षांच्या अथक तपासानंतर मारेकरी तर पकडला गेला. एंडरबी शहराला रॉल्फ सीमा कुटुंबाला न्याय मिळाला. पण त्यांनी जे गमावलं ते कधीच परत येऊ शकणार नव्हतं. त्या भयंकर घटनेची जखम कायमची राहिली. पण माहितीये, या सगळ्यानंतरही एक प्रश्न उरतोच. तपासकर्त्यांनी खुन्याला तर पकडलं, पण त्याच्या ह्या क्रूर कृत्यामागे नक्की काय होतं? काहीशे डॉलर्सची चोरी की डकबद्दलचा सूड आणि द्वेष? ह्या प्रश्नाचं खरं उत्तर कदाचित कायम रेनी थेरियॉनसोबतच एक रहस्य बनून राहील.